प्रसाद यांनी पुढच्याच बॉलवरती षटकार लगावलाय. खेळाचे अनेक पैलू एकाच षटकामध्ये अगदी 2 बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अगोदरच्या बॉलवरती विकेट, परंतु पुढच्याच बॉलवरती षटकार आला होता. पुढचा बॉल रोहित यांच्यासाठी, फटका पुन्हा एकदा दमदार आहे आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये धावा मिळतील 4. हा असेल बीपीएल चौकार. पुढचा बॉल प्रशांतचा. रोहितसाठी बॅट स्विंग तर खूप वेगामध्ये झालं. यावेळेस देखील लेंथ पुढे होते, परंतु पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि असे बॉल फलंदाज म्हणून खेळणं कठीण असतं. हा बॉल डॉट असेल. धावफलकावरती धावा आहे 42. सुस्वागतम 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 या सन्मान बैकर ब्रदर्स या संघाचे संघ मालक सन्माननीय अमोलजी बैकर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे नरेशजी नवले आपले स्वागत आहे. बादच्या दिशेने आपण जाऊ. पहिला सामना एका बाजूला मृणाल 11 महेशजी जाधव साहेब यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अभिषेक शेल्टर्स शैलेशजी वडनेरे साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच लढतीमध्ये जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला महेशजी आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 44. 44 11च्या धावगतीनं पहिल्या 4 षटकांमध्ये धावा आल्यात. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चला, ऑलरेडी 20 मिनिट झालेत. घाई करणं अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आम्ही काउंट केला नाही, तरी देखील 20 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. आपण थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. गौरव म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. त्यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे. हो, 2 क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या दिशेने आले होते आणि एकाने बॉल पकडला नाही आणि बॉल सीमारेषच्या दिशेने गेलाय. खराब नियोजन पाहायला मिळालं 2 क्षेत्ररक्षकांमध्ये, जजमेंटची कमी आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा मात्र बॅटिंग टीमला होईल. हा आलाय बीपीएल चौकार. 4 धावा. प्रसाद यांनी चांगली बॅटिंग केली. 3 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग ते करतायत. धावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केला. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. प्रसाद यांच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदीपक क्रिकेटचा क्लास दाखवणारा 4 चौकार. बॅटिंग करणारी टीम 52 धावा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. प्रसाद यांची खेळी संपुष्टात आली आहे, परंतु चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी संपली आहे. आली आहे प्रसाद यांची विकेट. नवीन बॅटर अखिलेश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती
मोठ्या फटक्याची आवश्यकता इथे संघ विचार करत असेल. एखाद दोन मोठे फटके जर आले तर आपण एका सुस्थितीमध्ये जाऊ. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने ऑलरेडी वाटचाल केली आहे अभिषेक सेल्टर संघानं. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि वाईट बॉल आहे. अवांतर धावे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. 53. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे संस्थापक सन्माननीय महेंद्रजी धुळे यांचं देखील आगमन येथे झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड, आत्मनिर्भर ते बनलेत. आणखी एक सफलता, गौरव मात्र यांच्या नावावरती आणखी एक विकेट. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ललित मैदानावरती दाखल झालेत. ललित पहिलाच बॉल फेस करतोय. हो, व्हॉट अ शॉट दॅट इज. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. ओरपी डिलिव्हरी होती आणि सरळ बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फी मध्ये हा फटका डाऊन द ग्राउंड ठोकलाय पहिल्या बॉलवरती. मॅक्सिमम बीपीएल षटकार. पहिल्या सत्रामधला पूर्वार्धामधला इथे प्ले अँड मिस धावबाची अपॉर्च्युनिटी आहे आणि अंतिम बॉलवरती धावबा स्वरूपामध्ये विकेट आली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 59 आणि 60 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे मृणाल 11 संघासमोर. आणि ज्या वेळेस खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत महेशजी धुळे सर यांचा आवाज. तत्पूर्वी आपण टॉस संपन्न करतोय. सेकंड मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. चला धन्यवाद तुषारजी शिंदे सर. एका बाजूला MD11 आणि दुसऱ्या बाजूला बायकर ब्रदर्स ही मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील आपण लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करा. एका बाजूला सन्मान्य दिलीप दादा बैकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, बैकर वॉरियर्स. आणि दुसऱ्या बाजूला बैकर ब्रदर्स आणि MD11.
पाहायला मिळेल. एमडी ग्रुप संघाचे सर्व खेळाडू महेंद्र धुळे सरांना आपण भेटायचंय. विनंती आहे मंचाच्या बाजूला येऊन आपण महेंद्र धुळे सरांसोबत संपर्क साधा. आणि अमोलजी जमदरे यांच्या शुभास आपण टास्क करू. अमोलजी जमदरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. अमोल सर या, विनंती आहे. या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस येथे संपन्न केला जाईल. दोन्ही संघनायक या, एमडी ग्रुप आणि बैकर ब्रदर्स संघाचे संघनायक, आपल्या विनंती आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. टॉस आपण संपन्न करतोय. सॉरी मॅडम सर, मॅच वरती आपण लक्ष द्या. चला चला, धन्यवाद तुषारजी शिंदे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिक्य शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आज या ठिकाणी समालोचनाला मी सुरुवात करतोय. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं दोन्ही संघांदरम्यान चालू असलेली लढत. एका बाजूला मृणाल 11 आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक शेल्टर्स. 60 धावांचं लक्ष्य. गोलंदाज आपण पाहतो सज्जा. ओ बॅटची लिडिंग एज, मागे चालला बॉल. यष्टी रक्षक तेजस पडवळ चेंडूला गादर करतात. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं. गौरव मात्रा आणि त्याच्या साथीनं अंकुरला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळतायत. महेशजी जाधव साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. बदलापूर प्रीमियर लीग म्हटलं तर बांगणी बदलापूरचा अभिमान आणि अभिमानाची स्पर्धा खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी रंगतीय. जवळ 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू या ठिकाणी आपण पाहतो व्यवस्थित संपर्कात नाही आहे. बॅटची आतली कडा लागली आहे. कबा पॉइंट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. लगेचच गोलंदाजाच्या वतीनं कमबॅक सुद्धा करण्यात आलेला आहे. 60 धावांचं लक्ष म्हटल्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर विशाल धुळे आम्हाला माहिती देतात की 12.00 आस्किंग रन रेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. हो, राऊंड विकेट. व्यवस्थित संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली कमालीची गोलंदाजी करतात गोलंदाज यश. अगदी आपण पाहतो नावात त्याचं यश. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं, परंतु त्यानंतर केलेलं हे कमबॅक आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. नक्कीच आपण पाहतोय लाईव्ह अपडेट थोडीशी उशिरा होते, त्याबद्दल आम्ही ऑनलाईन प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण अगदी आपण पाहतो नावं थोडीशी उशिरा पोहोचतात. याच कारणास्तव या ठिकाणी बदलापूर प्रीमियर लीग आहे. काही 12th मॅनला संपूर्ण स्क्वॉडची नावं सुद्धा माहीत नाही, कारण नव्याने काही खेळाडूंचा परिचय होत असतो गौरव सर, आणि त्याच कारणास्तव नावांसाठी आपण अपडेट थोडीशी उशिरा देतोय. संघाची धाबसंख्या रफल कावत अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा आहेत.
गौरव मात्रेचा तो षटकार आणि त्यानंतर यशने केलेलं कमबॅक या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओ बॅटची आतली कडा पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक वेगन आलेत, एक सिंगल कंप्लीट झाले, सेकंडचा कॉल आणि 2 धावा सुद्धा मिळतील. सर्व संघ मालकांचा प्रथमदा या ठिकाणी मनपूर्वक आणि विशेष आभार, कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये जेव्हा लीग फॉर्मॅटची स्पर्धा आपण कव्हर करत असतो, संघ मालकच नसतील तर स्पर्धा या ठिकाणी मुलीच शक्य होऊ शकणार नाही आहे. आणि अगदी आपण पाहतोय आता पहिल्या समाजमध्ये खऱ्या अर्थ महेशजी जाधव साहेब आणि अभिषेक शेल्टर्सच्या शैलेशजी बडनरे जी लीग तुम्ही पाहतायत, शैलेश बडनरे फाउंडेशन आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बदलापूर प्रीमियर लीग 2025 हा थरार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 8. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 2 मध्ये गोलंदाज येतात. ललित भुईर यांना तुम्ही पाहतात, रबाडा या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. ललित भुईरने जर या षटकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली ना तर अक्षय भुईर यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. बैकर ब्रदर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. सर्व खेळाडूंना विनंती राहील की आपण यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल, अवंतर धाव मिळती आहे, धाव फलकावरती आहे, राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय या ठिकाणी लॉंग गॉनला आणि इथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. संघाच्या वतीनं अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ प्रयत्न भरपूर चांगले करतील, कारण लीग स्टेज फॉर्मॅट म्हटल्यानंतर विशाल जे आज 4 संघ खेळणार आहेत ना, ज्यामध्ये प्रत्येक संघाला असं वाटेल की आमचा संघ हा पॉइंट टेबलवरती टॉप करावा आणि त्याच्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले जातील. संघाची धाबत संख्या फलकावती अद्यापपर्यंत 1-0, 10 धाबा फलकावती आहेत, राऊंड विकेट. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय गौरव मात्रेच्या बॅट मधून, बॉल चाललाय जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. आणखीन एक ब्लास्ट गौरव मात्रेच्या बॅट मधून, मृणाल 11 संघासाठी मिळतील धावा पूर्णपणे 6, ठोकला षटकार. पाहतो पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्यात आल्यानंतर गौरव मात्र थोडस शांत होता आणि आता जसा षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली ललित भुईरवरती आक्रमण करण्यात आलंय. हो यावेळेस आणखीन एक फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करत असताना बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, सलग सेकंड इन अ रो, दुसरा षटकार. मॅच मध्ये आपण पाहतो सुरुवात थोडीशी अडखळत जरूर राहिली टीम मृणाल 11 संघाची आणि त्यानंतर या ठिकाणी अटॅकिंग मोड मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आता गौरव मात्रे. धाबत संख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 6 ने पुढे चालली आहे टीमची टोटल एकंदरीत धाव फलकावरती 22, 22 धावा आहेत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ओ या दरम्यान गती थोडीशी कमी केली आहे. पंच दर्शवतात की हा डॉट बॉल आहे. फायर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. ब्लँक स्ट्रोक होता गौरव मात्रेचा, कारण ललित भुईरवरती आक्रमण केल्यानंतर त्याला सुद्धा या मॅचमध्ये कमबॅक करायचं, वापसी मिळवायची आहे आपल्या संघासाठी. अभिषेक शेल्टर्स हा संघ मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला MD11 वर्सेस बैकर ब्रदर्स असे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज राईट अमोर द विकेट. हो आणखीन एक ओव्हर पिच बॉल, त्याला सुद्धा पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, कदाचित लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक ब्लास्ट, धमाकेदार षटकार. BPL इट्स अ मॅक्सिमम.
तो संघाची धाबसंख्या धावफलकावरती 28 आहे आणि वैयक्तिकरित्या 26 वरती नाबाद खेळतोय गौरव मात्रे. जरी सुरुवातीला आपण पाहतोय डॉट चेंडू त्याच्या बरोबर भरपूर टाकण्यात आले असेल गोलंदाज यशच्या वतीनं, परंतु आता पूर्णपणे त्या षटकाची भर काढली आहे असंच म्हणावं लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय मुन्नाल 11 संघाचे संघ मालक सन्माननीय महेशजी जाधव साहेबांचं भव्य स्वागत केले. गौरव मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय आणि या षटकाराने सन्माननीय महेशजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय हे दाखवले गौरव मात्रेने. बॉल सीमा पार षटकार. मृणाल 11 हा संघ खेळतोय. महेश जाधव साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांच्या अधिकच्या माहितीसाठी 60 धावांचं टार्गेट आहे मृणाल 11 या संघाला आणि 2 षटकामध्ये तब्बल 34 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे 18 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती 26 धावांची. 18 बॉल 26 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतात. बॉलिंग टाक वरती पुन्हा एकदा आपण पाहतो या संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा सरसेनापती जो मात्र ऐकवान खेळाडू आहे या संघाचा अभिषेक शेल्टरचा तो तेजस पडवळ. कमबॅक त्याला करावा लागेल. स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी जिम्मेदारी घेतली आहे. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल मध्ये 26 धावा त्याला वाचवायचे आहेत. सामना प्रत्येकाला असं वाटेल की आम्हाला जिंकायचंय आणि याच उद्देशाने हा प्रयत्न आपण पाहतो हे खेळाडू करतात. बदलापूर असेल बांगणी असेल या वेगवेगळ्या गावातून एक एक खेळाडू निवडला गेलेला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक खेळाडूवरती अगदी विविध प्रकारची बोली लावण्यात आली. या दरम्यान स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे चेंडू व्यवस्थित गॅदर करू शकले नाही. यष्टी रक्षक नरेश कडवला तुम्ही पाहतायत. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. थोडेसे नाराज असतील आपण पाहिलं तर अंकुर सिंग आणि आता फक्त आणि फक्त एक मिळते सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 35. 25 धावांची गरज. उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा कट केल्या बॉलला आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल चाललाय डीप पॉइंट कडे. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. जितकी आक्रमकता गौरव मात्रेकडे ना तितका संयम सुद्धा. त्याच्या बॅट मधून एकंदरीत तब्बल 5 षटकार आलेले आहेत या इनिंग मध्ये. धाबस संख्या फलकावरती 36. शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर भन्नाड वेग. यासाठी मात्र आपण पाहतो या तेजस पडवळने स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. त्याला माहिती आहे 18 बॉल 26 धावांचं इक्वेशन आहे, परंतु इथून सामना टर्न करण्याची क्षमता याही खेळाडूकडे आहे. आणि आता संघाचा सरसेनापती मी ऐकून काय या संघाचा हे त्याने दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी त्याला करायची आहे. कबसला आपण पाहतो टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चाललाय. सेकंडचा कॉल. फेकी खराब आहे आणि आता मिळतील 2 धावा. कदाचित आपण पाहतोय थोडसा थ्रो अगदी आपण पाहिलं तर खराब पाहायला मिळाला. 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना मृणाल 11 या संघाला 60 धावांचं लक्ष असताना 60 धावांचा पाठलाग करते. जमेची बाजू ही विशाल की या मॅच मध्ये अजूनही एक फलंदाज बाद झालेला नाहीये, तो म्हणजे मृणाल 11 या संघाचा. म्हणजे 10 विकेट्स त्यांच्याकडे अद्याप शिल्लक आहेत. चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्टअप करण्यात आली आहे. स्ट्राईक एंड अंकुर. यावेळेस ऑन साइडला फटका टर्न केला आणि एकच धाव मिळणार आहे. संघाची धाबस संख्या फलकावरती आपण पाहतोय 1 पुढे चालली आहे. 39 धावा आहेत. म्हणजे अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे उर्वरित 13 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल. तेजस कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप मध्ये. एकच धाव मिळेल या दरम्यान, कारण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि आता इकॉनॉमिकल षटक हाताळले तेजसने. कंजूस गोलंदाजी केली या मॅच मध्ये. 18 बॉल 26 धावांची गरज असताना या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. म्हणजे आता विजयासाठी येणारे 12 बॉल 20 धावांची गरज आहे टीम मृणाल 11 संघाला.
पण कोऑपरेट करा, कारण आता 12 बॉल 20 धावांची गरज आहे मॅचमध्ये. पहिला सामना एका बाजूला शैलेशजी वडनरे यांनी पुरस्कृत केलेला अभिषेक शेल्टर्स, तर दुसऱ्या बाजूला महेशजी जाधव साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे मृणाल 11. या संघाला तुम्ही पाहत आहेत. 12 बॉल 20 धावांची गरज आहे. 21 या मॅचचं शिल्लक आहे. आणि आता मात्र कंजूस गोलंदाजी ज्या पद्धतीने तेजस पडवळने केली आहे, तशीच गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागणार आहे ती गोलंदाजांना. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता चौथ्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज यश आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये ज्याने 8 धावा खर्च केल्या, अत्यंत सुंदर षटक ते सुद्धा पाहायला मिळालं यश, कारण गौरव मात्रच्या बरोबर त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, म्हणूनच त्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो गोलंदाज यश. मुंडे माउंटन्स व्ह्यू बारिश लॉन्स एंड करून षटक आहे. हो, या दरम्यान ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल बळाली. गौरव मात्र स्ट्राईक रोटेट करतात. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धावफलकावरती 41. 60 धावांचं लक्ष्य मॅचमध्ये. बदलापूर प्रीमियर लीग चा धमाका तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या सर्वच ग्रामीण खेळाडूंना देण्याचा प्रयत्न शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी होत असताना 12 बॉल 20 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. गोलंदाज यश बाटची कडा, मागे चालला बॉल, यष्टिरक्षक बीट तेजस पडवळ, जणू काय फटक्याचा चटका हाताला लागला असेल. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बोलतील धावा 4. फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील 45 धावा झालेले आहेत. 45 धावा फलकामध्ये आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. आणि बदलापूर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर सर्वच आपण पाहतोय या ठिकाणी स्थानिक कॉमेंटेटर असतील, स्थानिक ऑफिशियल अंपायर्स सर्वच आपण पाहतोय गोष्टी तुम्हाला याच बदलापूर वागणीमधून पाहायला मिळत आहेत. सगळ्यांनाच प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न शैलेशजी वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं होतोय. संघाची धाबत संख्या फलकावरती या ठिकाणी हळूवार पद्धतीने पुढे चालली आहे. टीमची टोटल 46. सामना तुम्हाला पाहायला मिळेल दर्जेदार आहे. 12 बॉल 20 धावांची गरज असताना गौरव मात्रे आणि सलामीला येत असताना अंकुर सिंगने अद्यापर्यंत चांगले पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचली या मॅचसाठी. ओ, या दरम्यान कदाचित पंच आमच्याकडे बोलतायत. सनी भुईर सरांना तुम्ही पाहतायत. ॲज इट इज वाईट बॉल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दत्ता कडव सर सुद्धा या ठिकाणी दाखल होतात. त्यांचं वेलकम आपण करू. संघाची धाबत संख्या फलकावरती 47 धावा आहेत. या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. आणि साहेबांचं आगमन होताच बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द वेस्ट. आपण या ठिकाणी चेक करू हाईट फॅक्टर आणि लगेचच या ठिकाणी तिसरे पंच जॉईंट होतात. टीबी अंपायर्स कडे हा निर्णय देण्यात आलेला आहे. आपण चेक करणार आहोत. संघाची धाबत संख्या 6 ने पुढे चालली आहे. 53 धावा आहेत आणि आता 7 धावांची गरज आहे. पूर्णपणे धावा या ठिकाणी आपण पाहतोय. जो रिव्ह्यू होता टीम मृणाल 11 या संघाकडे, तो मात्र त्यांनी गमावलेला आहे. आणि आपण पाहतो आता पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. काय फटका होता, अप्रतिम स्ट्रोक अपरच्या माध्यमातून जणू काही वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. आणखीन एक पॉवरफुल षटकार.
चा बिमोड करत असताना जर गौरव मात्रेचा खेळ आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही गौरव मात्रेसाठी. एकंदरीत आपण पाहतोय गौरव मात्रे 47 वरती नाबाद खेळतात. जर मात्र मोठ्या फटक्याने हा सामना जर जिंकला ना तर पहिलं गौरव सर या ठिकाणी अर्धशतक सुद्धा बीपीएलचं पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या मॅचमध्ये. गौरव मात्रे नावाचं वादळ मैदानावरती गोंगावतंय अभिषेक शेल्टर संघाच्या विरोधात. या दरम्यान जर अर्धशतक झलकावलं ना तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक महेशजी जाधव साहेब यांच्या वतीनं देण्यात येईल. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे शिक्षण मंडळ सदस्य सुद्धा आहेत महेशजी जाधव साहेब. राऊंड विकेट हो बॅटची कडा इथे मात्र विजयी धाव होऊ शकते आणि हो या ठिकाणी अर्धशतक सुद्धा कंप्लीट होतंय. एकदा गौरव मात्रे सर्व प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचंय. बॅट आपली दाखवायची आहे आणि हे पहिलं अर्धशतक बीपीएलचं गौरव मात्रेच्या नावावरती राहिलेलं आहे आणि एक मोठा विजय संपादित केलाय टीम मृणाल 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम अभिषेक शेल्टर्स. आठ धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. चेस केल्या. चेस मास्टर म्हणून आता गौरव मात्रेकडे पाहिलं जाईल. जेव्हा गावदेवी खरवई संघासाठी नेहमी त्यांनी चांगलाच खेळ केलेला आहे आणि आता याही मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालाय गौरव मात्रेचा आणि पहिलं अर्धशतक हे त्याच्या नावावरती राहिलेलं आहे बीपीएल 2025 मधलं. या आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नो डाऊट गौरव मात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने एकातक किल्ला लढवला आणि आपल्या संघाला पहिला मोठा विजय संपादित करून दिला असा गौरव मात्रे ऑलराऊंडर खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देण्यात येईल गौरव मात्रेला महेशजी जाधव साहेब यांच्या वतीनं. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल MD 11 मितेश धुळे श्रीधर दादा धुळे यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला बैकर ब्रदर्स आदरणीय दिलीप दादा बैकर यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. अमोलजी बैकर हर्षजी बैकर यांचा संघ आहे. सन्माननीय महेशजी जाधव साहेब आणि सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आणि निखिल शेठ चव्हाण की आपल्या सर्वांच्या शुभाशय आपण देऊया गौरव मात्रेला मॅन ऑफ द मॅच. चला गौरव मात्रेला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. पहिल्याच मॅचची गौरव मात्रे जास्त बोलत नाहीयेत परंतु त्यांचा बल्ला या ठिकाणी सातत्याने बोलत असो. गौरव मात्र बोलत नाही यात आम्हाला माहिती आहे. चला वेल प्लेड गौरव. 2000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याला कॅश स्वरूपात देण्यात आलंय. संघ मालक टीम ओनर महेशजी जाधव साहेबांच्या वतीनं आणि बालकृष्ण दादा मुंडे यांच्या शुभाशय आपण पाहतोय. गौरव मात्रे या ठिकाणी अगदी आपण चर्चा करू. गौरव पहिल्यांदा तुझं अभिनंदन. 2025 या पर्वातील पहिलं अर्धशतक तू झळकावलंय. काय सांगशील परफॉर्मन्स बद्दल? खूप मजा आली बॅटिंग करायला. खूप मजा आली बॅटिंग करायला आणि आम्ही आरामात चेस केले. प्रेशर नाही येत. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळताना बीपीएल 2025 हे पर्व आहे. काय सांगशील या स्पर्धेविषयी? कशी वाटली स्पर्धा? किती खेळताना आनंद वाटतोय? खूप चांगलं आयोजन आहे. खूप मजा येते खेळायला. धन्यवाद गौरव. गौरव जास्त काही बोलत नाही परंतु गौरवला आम्ही थोडक्यात प्रश्न नेहमीच विचारत असतो. पुढच्या मॅचची काय रणनीती असणार आहे? सेम असेल. ठीक आहे गौरव सांगतात की पुढच्या मॅच मध्ये सुद्धा या ठिकाणी तीच रणनीती आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत कारण एक मोठा विजय आता नुकताच त्यांनी संपादित केलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम अभिषेक शेल्टर्स
नवीन एक सामन्याला सुरुवात होते आणि फ्रेश मॅच कडे आपण जाणार आहोत. या एकव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन आणि आवाज बदलापूरचा तुषारजी शिंदे सरांना धन्यवाद. हॅलो माईक चेक. हॅलो 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 नेक्स्ट मॅच एमडी ग्रुप आणि त्यांच्या विरोधामध्ये बैकर ब्रदर्स. बैकर ब्रदर्स टीम आपल्याला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा, जास्त विलंब लावू नका, ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. आपण विलंबाने आहोत, 12 ऑलरेडी वाजून गेलेत. चला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय. मॅच संपून जवळपास 10 मिनिटं झाली आहेत. इतका जास्त डिले अलाउड नाहीये. विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा, जास्त विलंब लावू नका, ही विनंती आहे. सन्माननीय जाधव साहेब आपल्या मंचावरती आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सन्माननीय बाळा मुंडे साहेब आणि सन्माननीय निखिलजी चव्हाण साहेब हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये बदलापूर मधील सर्वात जास्ती बाईक असणारी स्पर्धा, विक्रमी बाईकची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या भेटीला येईल. सन्माननीय बाळा मुंडे साहेब आणि सन्माननीय निखिलजी चव्हाण साहेब या एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आगामी येणाऱ्या काळामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. पाठीमागची मॅच सन्माननीय महेशजी जाधव यांच्या मृणाल 11 या संघाने जिंकली आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. गौरव म्हात्रे यांचं या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावत त्यांनी ती मॅच जिंकली आहे. ओव्ही 11 संघाचे संघ मालक दीपकजी पेंडुलकर साहेब आणि तेजसजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा. दोघांचेही मनापासून आभार. तर आपण पाहतोय tenniscricket.in या टीमच्या माध्यमातून गौरव म्हात्रे यांचं अर्धशतक आपण पाहतोय, वेगळं अपलोड केलंय युट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी देखील चांगली राहिली. गोलंदाज तेजस पडवळ यांची गोलंदाजी देखील उल्लेखनीय राहिली होती आणि त्यांची गोलंदाजी देखील
वेगळी युट्यूबला अपलोड केली आहे. ही कामगिरी केली आहे tenniscricket.in या वाहिनीनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. तर गौरव म्हात्रे यांचं अर्धशतक वेगळं अपलोड केलंय आणि ह्या देखील गोष्टी युट्यूब वरती कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतील यासाठी आपण केल्यात.